नमस्कार. कालची जी आपली थोडीशी चवळीची पालेभाजी उरली होती त्याची मी आज ताकातली पालेभाजी करते, तेही लंचला. तर छान असं आपण लंच तयार करूया. इथे ही मी आपली जी चवळीची भाजी आहे ही बारीक चिरून घेतली. एक साईडला लसूण ठेचून ठेवला आहे, मिरच्या चिरून ठेवल्या आणि मूग डाळ जी भिजत घातली आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे दही घेतलं, ते थोडंसं फेटून घेतलं आणि त्यामध्ये छोटे 2 चमचे भरून डाळीचं पीठ घातलं आणि तेही व्यवस्थित आता फेटून घेणार आहे. इथे सर्व मी तयारी करते, तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. आता इथे मी हे पण व्यवस्थित छान फेटून घेणार आहे, म्हणजे अशी एक स्मूथ पेस्ट तयार करणार आहे. एकदम हेल्दी आहे, कुठेही आपल्याला या जेवणाने त्रास होणार नाही आहे. तुम्ही बघाल तर मी मिरच्या पण पोपटी वापरल्या आहेत, म्हणजे हलकं फुलकं जेवण. आता उन्हाळ्यात आपण असंच जेवण जेवलं पाहिजे, जे अगदी शरीराला पचणारं असेल. इथे मी थोडं अजून पाणी मिक्स केलं आणि पुन्हा एकदा सर्व छान अगदी मिक्स करून घेतलं आहे. मला ही कोणी शिकवलेली भाजी वगैरे नाही आहे, ही मी आपल्या मनानेच तयार केलं आणि ते खूप छान लागलं. तर बघा, आपली इथे ही मी सगळी तयारी करून झालेली दाखवली आता. तर एवढी तयारी झाल्यानंतर आपण शक्यतो मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये बनवावं, म्हणजे अजूनच टेस्टी होते. तर इथे मी तेल ओतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं हे फोडणीला घालायचं आहे. मातीचं भांडं जरासं तापायला वेळ लागतं, पण एकदा तापल्यानंतर ते खूप लगेच गरम, म्हणजे बराच वेळ गरम राहतं. तर जर मी माठाच्या म्हणजे अशा मातीच्या याच्या भांड्यात कोणती भाजी केली आणि मोहरी तुम्हाला तडतडताना दिसली नाही तर लगेच म्हणजे लोक ट्रोल करतात, मोहरी नाही, हे झाली ते झालं. तर असं काही नसतं, थोडंसं ते गरम होता होता व्यवस्थित तडतडतं बरोबर. तर इथे आता मी लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेणार आहे आणि हिंगही घातलं आहे. आता हे सर्व छान व्यवस्थित फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आता मी आधीच भिजत घातली होती ती मूग डाळ घालून घेते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित सर्व परतून घेतलं आहे. आता त्यामध्येच आपण जी चिरून ठेवलेली चवळीची पालेभाजी आहे तीही घालून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित परतून झालं की त्यात वरून गरम पाणी घालणार, म्हणजे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती लवकर शिजेल. तशी मुगाची डाळ भिजत घातल्यावर लगेचच शिजते, वेळ लागत नाही. आता इथे मी गरम पाणी घालून घेते आणि 2 ते 3 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे, म्हणजे कसं की आपली डाळ पण लगेच शिजेल आणि मग पुढच्या तयारीला लागायचं आपल्याला. जसे की अजून ड्राय मसाले ह्याच्यात घालायचे आहेत. हे पहा, इथे मस्त आपली भाजी अगदी तयार होते, थोडीशी अर्धी कच्ची आहे. आता आपण ड्राय मसाले घालून घेऊया. यामध्ये मी घातली हळद आणि थोडीशी धणे पावडर आणि आता या स्टेजला आपण मीठ आणि गूळ पण घालायचं आहे. गूळ ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. पण दही आंबट असतं, मग त्यामुळे थोडंसं चवीला गूळ किंवा साखर घातली की टेस्ट मस्त मेंटेन होते, म्हणून थोडंसं गूळ किंवा साखर घालायचे. तर इथे मी थोडं गूळ घातलेला आहे आणि पुन्हा एकदा झाकून थोडंसं शिजवून घेतलं आहे.
हे पहा, आता आपली ही फायनल टच सर्व झालेलं आहे. भाजी आपली रेडी आहे. आता आपल्याला जे आपण ताकाचं मिश्रण बनवून ठेवलं आहे डाळीचं पीठ लावून, ते घालून घ्यायचं आहे. छान अगदी घमघमाट सुटला आहे. आता मी याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेते, म्हणजे मग आपली ही भाजी छान दाटसर होईल, जेणेकरून आपण ती चपाती किंवा भात दोन्ही बरोबर खाऊ शकू. जसं जसं हे थोडी घट्ट होईल, म्हणजे गरम होईल, तशी ती घट्ट होईल छान. तर इथे बघा उकळी आले आणि आता छान ही दाटसर झालेली आहे भाजी तयार. यात मी आता थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे. किती सुंदर दिसते. आता ही एकदा मी ढवळून व्यवस्थित बाजूला करून ठेवणार आहे. आणि मातीच्या भांड्याची खासियत अशी असते की तुम्ही जरी भांडं उतरवलं तरी जोपर्यंत ते भांडं गरम आहे तर आपल्या पदार्थाला छान उकळी येत असते, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. म्हणून थोड्या वेळात आपण लगेच बाजूला ठेवून द्यायचं उतरवून गॅसवरनं. वा, मी टेस्ट केली आणि खरंच खूप छान झाली आहे. कधी एकदा गरम गरम भात आणि कढी खाते असं झालं आहे. तर इथे त्याआधी आपण एक छान फोडणी करून घेऊया. या फोडणीला शक्य असेल तर तूप घालायचं, पण माझे आहो तूप खात नाहीत, म्हणून मला हे आता तेलावर करावं लागतं. तर मी यामध्ये भरपूर असा बारीक चिरून लसूण घातला आहे आणि 1-2-3 मिरच्या, लाल मिरच्या सुक्या तोडून अशा घातल्यात. आता ही मस्त चरचरीत फोडणी आपण ही जी पालेभाजी तयार केली आहे त्यावर घालायचं आहे. वा, मस्त खमंग अशी फोडणी तयार आहे. इथे मी पुन्हा एकदा थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर घालते आणि आपली ही फोडणी घालते, म्हणजे ती खूपच सुंदर दिसतं. ही पहा, आपली ताकातली पालेभाजी तयार झालेली आहे. कशी वाटली भाजी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी ही 2 मिनटं झाकून ठेवले, म्हणजे आपण जी फोडणी दिली ती आतल्या आत छान त्याचा सुगंध दरवळेल. आणि आता आपण जेवणाची तयारी करूया. मी इथे भात वाढून घेते आणि माझ्याकडे थोडंसं फ्रेश कैरीचं लोणचं आहे, ते घेणार आहे सोबत. जर पापड हवा असेल तर तुम्ही पापड पण घेऊ शकता, आणि मिरचीचं लोणचं. तर असा आपला छान बेत तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि उन्हाळा स्पेशल आपला जो चालू आहे त्यासाठी कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत तुमची रजा घेते. इथेच थांबावं लागतं आहे, कारण आपल्याला नवीन व्हिडिओचं तयारी करायची आहे. चला तर मग, बाय बाय, एन्जॉय.